तर मातोश्रीच्या परिसरात दाखल होताच आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांचं स्वागत केलं। त्यांची ही गळाभेट आपण टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे पाहतोय। तर जामीन मंजूर झाल्यानंतर सूरज चव्हाण हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांचं गळाभेट घेत स्वागत केलेलं आहे। सूरज चव्हाण हे आता उद्धव ठाकरे यांची ही भेट घेतील। तिथे शिवसेना ठाकरे गटाचे इतरही काही नेते उपस्थित सध्या आहेत मातोश्रीवर आणि जामीन मिळाल्यानंतर 1 लाखाच्या जातमुचलक्यावर सूरज चव्हाण हे त्यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आणि जामिनावर बाहेर आल्यानंतर ते सगळ्यात आधी आता मातोश्रीवर पोहोचलेत। तर कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप सूरज चव्हाण यांच्यावर करण्यात आलेला होता। या संदर्भात किरीट सोमय्या असतील आणि इतरही काही नेत्यांनी कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप केलेला होता। सूरज चव्हाण यांना त्या संदर्भात अटक झालेली होती। त्यांच्या घरासह इतरही कार्यालयांवर धाड पडलेली होती, छापेमारी झालेली होती। या सगळ्यानंतर सूरज चव्हाण यांना अटक झालेली होती। या सगळ्या प्रकरणी ते तुरुंगात होते आणि आता 1 लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला। त्यानंतर ते मातोश्रीवर पोहोचले आणि त्यावेळेला आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांची गळाभेट घेत त्यांचं स्वागत केलंय। तर सूरज चव्हाण सध्या मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरेंची ते भेट घेतील। यावेळेला इतरही काही महत्त्वाचे ठाकरे गटाचे नेते सध्या मातोश्रीवर उपस्थित आहेत। कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप सूरज चव्हाण यांच्यावर झालेला होता। ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, मातोश्रीचे निकटवर्तीय